नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण बॅक पार्टला एक अशी सुंदर सिंपल अशी दिसणारी बोटनेक गळ्याची डिझाईन बनवणार आहोत. तर बघू शकता, मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेतली 15, शिवून तयार होणार आहे 14 आणि आता बोटनेक गळ्याला 4.5 मार्क केलेलं आहे आणि खाली म्हणजे जी गळा उंची असते बोटनेकची ती 3.5 घेतलेली. त्यानंतर बॉक्स तयार करून आपल्याला गळ्याचा आकार गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पूर्ण आपण नेहमीचा जो गळा असतो रेग्युलरचा तो त्याची उंची टाकायची आणि त्यानुसार आपल्याला माप टाकून गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर या पद्धतीने मी हा आकार देऊन घेतलेला आहे गळ्याला, बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा मी स्ट्रिप कट करून घेतलेल्या आहेत लहान लहान, त्याची आपल्याला डिझाईन करायची, बरोबर. तर आता जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर आपल्याला अस्तर असं व्यवस्थित ठेवायचं आहे डबल फोल्डमध्ये आणि गळ्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. खालचं ब्लाऊज पीसचं जे आपला कपडा असतो थोडा जास्तच कट करायचा, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण गळा कटिंग करतो थोडं मागे पुढे झालं तर ॲडजस्ट करता येतं. तर बघू शकता या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओत दिसलं असेल की या पद्धतीने मी ज्या स्ट्रिप कट केलेल्या होत्या त्या पूर्ण गळ्यावर लावून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवून जो आकार होता गळ्याचा तो व्यवस्थित त्याला लावून घेतलेला आहे आणि जिथं जिथं गॅप होता तिथं तिथं मी त्याला कट्स लावून घेतलेले आहेत. कट लावल्याने काय होतं, गळा जो तो व्यवस्थित पलटी होतो. त्यानंतर जो वरचा बोटनेक गळा होता त्याला अगोदर मी अस्तर आणि ब्लाऊज पीस जॉईंट करून घेतला आणि त्यानंतर त्याला दाब शिलाई देऊन घेतली, म्हणजे दाबटीप देऊन घेतली, म्हणजे फिनिशिंग आपली अगदी व्यवस्थित येते. त्यानंतर दाबटीप दिल्यानंतर पूर्ण चारही बाजूने मी ब्लाऊजला अशी शिलाई लावून घेतली. पाठीला पण टक्स लावून घेतले आणि पाटपट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लेस लावायची आहे त्या गळ्यावर, बरोबर जो बोटनेक गळा आहे तिथून स्टार्टिंग करायची आहे आणि बरोबर जो खालचा जो आपण गळा घेतलेला आहे त्याच्यावर बरोबर त्याला जसा गळा आहे तशी आपल्याला लेस अगदी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. लेस लावताना लेस ओढायची नाही ओढल्याने काय होतं की लेस जो स्ट्रेचेबल जर असली तर ती अशी बारीक अशी होऊन जाते. त्या कारणाने लेस ओढायची नाही, जशी आहे तशीच लावायची आहे. त्यानंतर मी लेसला पूर्ण दोघी साईडने दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर आता जे आपण लटकनला जी नॉट लावतो म्हणजे जी दोरी लावतो गोल्डन कलरची ती मी आता लावून त्याच्यात स्ट्रिप होत्या केलेल्या तयार, त्याच्यामध्ये मी तिला आता व्यवस्थित अशी अटॅच करून घेणार आहे, म्हणजे स्ट्रिप्समधनं घालून बरोबर सेफ्टी पिनच्या साह्याने ती दोरी आपल्याला त्याच्यात टाकायची आहे. तर या पद्धतीने दोरी टाकल्या गेल्यानंतर आपल्याला त्याला लटकन लावून घ्यायचे आहेत. लटकन पण अगदी व्यवस्थित असे लावायचे आहेत. गळा अगदी सुंदर आणि सिंपल असा दिसतो. ह्या ब्लाऊजचं जे अस्तरचं कटिंग होतं 41 साईजचं ब्लाऊज होतं हे, त्याच्या बॅक नेकला मी हा डिझाईन बनवलेला आहे बोटनेकचा. तर याची जी कटिंग आहे ती चॅनलवर अपलोड आहे, तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. प्रिन्स कटची कटिंग आहे आणि चेस्टची साईज आहे याची 41. तर या पद्धतीने बघा अशी दोरी टाकल्या गेल्यानंतर दोरीचे बघू शकता की दोघी कोणे हे वरच्या साईडला आलेले आहेत. दोरी बरोबर अशी इक्वल करून बरोबर असं माप करून आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याला लटकन लावून घ्यायचे आहेत. लटकन लावताना फॅब्रिकचेच मी लटकन लावलेले आहेत, असे व्यवस्थितपणे पाकळीच्या आकाराचे मी लटकन लावलेले आहेत. बघू शकता लटकन अगदी सोप्या पद्धतीने लावलेलं आहे मी लटकन, अगदी व्यवस्थित असं. तर कुठलीही डिझाईन बनवताना अगदी सिंपल असते. जर तुम्ही नवीन शिकत असणार तर तुम्ही नक्की या डिझाईनला ट्राय करा. खूप छान अशी ही डिझाईन पाठीवरसुद्धा खूप छान दिसते आणि तुमची पाठ जर मोठी असले म्हणजे पाठीचा घेर जर मोठा असला तर तुमची ही डिझाईन पाठीवर अगदी सुंदर अशी दिसते. तर या पद्धतीने आपल्याला लटकने व्यवस्थित पॅक करायचे, जेणेकरून ते लटकन हा जो ब्लाऊजचा जे कपडा आहे जे फॅब्रिक आहे ते थोडंसं म्हणजे धागे निघताना
त्या प्रकारचा आहे, तर त्याला व्यवस्थित असं टक करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण लटकन हे सरळ करतो तर जी आपली दोरीला अटॅच केलेली असते ती दोरी निघून जाते. त्याकरता व्यवस्थित अगोदर टक करून घ्यायचे. त्याच्यावर 2-3 वेळा बरोबर आपल्याला त्याच्यावर मशीन चालवून घ्यायचे, टीप लावून घ्यायची आहे. तर या पद्धतीने अशी ही जी डिझाईन तयार झालेली, अगदी सुंदर तयार झालेली आणि खूप कमी वेळात तयार होणारी आहे. कस्टमरलासुद्धा आवडली, खूपच छान आहे. लटकन हे व्यवस्थित पॅक करायचं लक्षपूर्वक. जेव्हा आपण सरळ करतो तर ते बघा असं सरळ करताना ते निघून जातं बहुतेक वेळा, तर ते निघू नये म्हणून 2-3 वेळा त्याच्यावर मशीन चालवायचं. तर बघू शकता अगदी छान अशी आपली बॅकनेकची डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.